ताई, एक पारिवारिक प्रश्न पण आहे की पूर्वी बघितलं तर मुलांची लग्न 18व्या-20व्या वर्षी होत होती, लवकर लग्न होत होती. आता जी बघितली तर 30 ओलांडली, 40 ओलांडली तरी लग्न होत नाहीयेत किंवा त्यांना मनासारखं जोडपं भेटत नाहीये. हे असं का होतंय? जर आपण काळ पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा शिवाजीराजांचा काळ होता तेव्हा मुलीचा जन्म झाल्यावरच ते लग्न ठरवलं जायचं की किंवा घरातल्या घरातच ते दिलं जायचं, शब्द दिला जायचा आणि मुलगी जेव्हा वयात येईल तेव्हा तिला नांदायला पाठवलं जायचं किंवा त्या काळात लग्न होऊन जायचं. तर एक बालविवाहाची पद्धतसुद्धा आपण पाहिलेली आहे किंवा ऐकलेली आहे. तो टप्पा पुढे गेला, बालविवाह बंद झाले, नंतर साधारण पिरियड्स आले मुलीला की त्याच्यानंतर तिचा विवाह व्हायचा. त्याच्यानंतर 18 वर्षाची मुलगी झाल्यावर लग्न होत होती, नंतर 21 वर्षाची झाली तेव्हा होत होते. जसा जसा काळ बदलतो तसा तसा विवाह संस्थांचे जे नियम आहेत ते बदलत जाताना दिसतात आपल्याला. पूर्वी ज्या स्पेसिफिक समाजाचे लोक होते त्या समाजांमध्येच ती लग्न त्या त्या भागात होती. म्हणजे तुम्ही अजूनही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की सांगली सातारा जो भाग आहे स्पेसिफिक सांगली जिल्हा, तर तिथे आजही आपल्याला असं दिसतं की सांगली जिल्ह्याच्या बाहेर शक्यतो मुलींना देत नाहीत, फार दूरवरचं म्हणजे इकडे विदर्भाकडे वगैरे त्या मुलींचे विवाह करत नाहीत. काळ जसा जसा बदलत जातो तसे नियम बदलत जातात विवाहाचे आणि मग त्यामुळे तो कालावधी जो आहे तो 20-21 वर्षाचा 25-26 वर्ष असा व्हायला लागला. शैक्षणिक जे बदल झाले म्हणजे मुलींना हल्ली मुली आणि मुलं इक्वल शिकतात, त्याच्यामुळे स्वतःचे अधिकार, स्वतःचं एज्युकेशन, स्वतःचा पगार यांच्याकडे प्रायोरिटी वाढल्या. पूर्वी आईवडिलांकडे बघून मुलीचे वडील त्या घरात आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचे. आता तसं पाहिलं जात नाही. आता मुलगा किती कमवतोय किंवा त्याने त्याची प्रॉपर्टी बनवली आहे का हे सुद्धा पाहिलं जातं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी कालपरत्वे बदलत जातात आणि प्रत्येक गोष्टीचे नियम बदलत जातात. तर त्यामुळे वयाची 30 ओलांडली तरीही आत्ता विवाह होत नाहीत. दुसरी गोष्ट, सामाजिक जे अमुक भागातलाच मुलगा पाहिजे असं काही हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाही. हळूहळू पोट जाती ज्या आहेत त्या पण त्यांच्यामध्ये सुद्धा ते विवाह म्हणजे एका वेगळ्या जातीचा मुलगा एका वेगळ्या जातीची मुलगी असे विवाहही आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हे कालपरत्वे बदलणाऱ्या घटना आहेत ज्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. आणि फार पूर्वी आपण कुठल्या वयात लग्न केलं आणि माझ्या मुलीचं अजून 30 झाली तरी लग्न होत नाही हा जो विचार पालक करतात तो करणं चूक आहे. बिनधास्त राहा.